मुलांनो, आपण घरी मनाचे श्लोक म्हणतच असाल, तर आज आपण त्याच मनाचे श्लोक हे रचणारे श्री समर्थ स्वामी रामदास यांचीच एक कविता पाहणार आहोत. कवितेचे नाव आहे रामदासांची शिकवण. मी अगोदर कविता पूर्ण वाचून दाखवेन, त्यानंतर मी या कवितेचा पूर्ण अर्थ समजावून सांगेन. कष्टे वण फळ नाही, कष्टे वण फळ नाही, कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही. या पुस्तकामध्ये टायपिंग मिस्टेक आहे, ती कष्टे विण आहे, ते कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्यजनी. आळसे काम नासते, आळसे काम नासते, हे तो प्रत्ययास येते. कष्टाकडे चुकविती हीन जन, कष्टाकडे चुकविती हीन जन. आधी कष्टाचे दुःख सोसिती, आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती. आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख, आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख. मेळविती तितुके भक्षिती, मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती, ते कठीण काळी मरोन जाती. दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. जेही उदंड कष्ट केले, जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले, ते भाग्य भोगून ठेले. येर ते बोलतची राहिले, येर ते बोलतची राहिले, करंटे जन, येर ते बोलतची राहिले, करंटे जन. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. ही कविता झाली. आता याचा आपण अर्थ पाहूया. तर यातील पहिले काही श्लोक असे होते. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्यजनी. आळसे काम नासते, हे तो प्रत्ययास येते. कष्टाकडे चुकाविते हीनजन. याचा अर्थ काय होतो की या जगात कष्ट केल्याशिवाय इष्टफळ मिळत नाही. म्हणजे आपण स्वतःहून कष्ट केल्याशिवाय कोणतेही आपल्याला फळ मिळणार नाही. कष्ट केल्याशिवाय काय काय होत नाही ते पण त्याच्यात सांगितलेलं आहे. कष्ट केल्याशिवाय आपल्याला राज्यप्राप्ती होत नाही. राज्य म्हणजे कोणत्याही राजाने जर कष्ट केले नाही तर त्याला राज्य मिळत नाही. युद्ध केलं नाही किंवा त्या राज्यातील लोकांचं ऐकलं नाही तर त्याला राज्यापासून मुकावे लागते. कष्ट केल्याशिवाय या जगात काहीही साध्य होत नाही. आळशीपणाने काम होत नाही हे प्रत्ययास येत असूनही हीन प्रवृत्तीचे लोक कष्ट करण्यास चुकारपणा करतात. म्हणजे काय की आपण नेहमी काय करतो, काही लोक आळशीपणा करतात, त्यामुळे काम ते तसंच राहते. आणि हीन प्रवृत्तीचे, वाईट प्रवृत्तीचे जे लोक असतात ते कष्ट करत नाहीत, काम चुकारपणा करतात. त्याच्यामुळे त्यांना खूप दुःख भोगावे लागते. बघा, आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती. आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख. त्याचाच अर्थ पुढे दिलेला आहे त्यांनी. जे लोक आधी कष्टाचे दुःख सोसतात, म्हणजे जे लोक अगोदर कष्ट करतात त्यांना दुःख मिळतं, पण तेच पुढे सुखाचे फळ भोगत असतात. म्हणजे जे लोक अगोदर कष्ट करतात त्यांनाच पुढे सुख प्राप्त होते. जे आधी आळसात सुख मानतात ते लोक पुढे दुःखदायक असे हालाखीचे जीवन भोगतात. अगोदर जे आळस करतात त्यांना मग पुढे दुःख प्राप्त होते. मग येहलोक अथवा परलोक दोहींकडे सारिखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती. दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. याचा अर्थ काय की इहलोक म्हणजे या जगामध्ये असो अथवा परलोक, म्हणजे मेल्यानंतर जे आपल्याला आयुष्य मिळतं परलोकामध्ये असो,
दोन्हीकडे विवेकाचे महत्त्व सारखेच असते. विवेक म्हणजे विचार करून जो निर्णय आपण घेतो त्याचे महत्त्व, विचार करून घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व सारखेच असते. त्याच्यामुळे दीर्घ सूचना म्हणजे संभाव्य परिस्थितीचे आधीच सूचित आकलन होण्याची क्षमता असणे हे होय. म्हणजे काय, दीर्घ सूचना अगोदर आपल्याला समजतं की बाबा पुढे भविष्यात काय होणार आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला समजते किंवा आपल्याला त्याचं आकलन होतं. म्हणजे समजतं की बाबा पुढे भविष्यात आपल्याला आपल्याबरोबर काय घडायचं आहे, आपण त्याचा अंदाज बांधू शकतो. म्हणजे दीर्घ सूचना. स्वतःला समजतं की बाबा आपण आपल्या कामामुळे आपल्या कर्मामुळे आपल्याला काय भोगावे लागेल पुढे, हे आपल्याला समजतं अगोदरच. म्हणजे दीर्घ सूचना. आणि ते समजणे म्हणजे दीर्घ सूचना. म्हणजे संभाव्य परिस्थिती आधीच उचित आकलन होण्याची क्षमता व असणे हे होय. या क्षमतेचं कौतुक आणि महत्त्व जाणलं पाहिजे. ही क्षमता आपण स्वतःमध्ये ती जाणली पाहिजे आणि त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. आपण जेवढं मिळविलं तेवढं सगळं खाऊन फस्त करणारे लोक कठीण काळ आल्यावर टिकाव धरू शकत नाहीत. म्हणजे या जगातील काही लोक असे असतात की एकदा कमवलेली संपत्ती, पैसा, अडका जो काही असेल तर तो एकदाच सगळा संपवतात आणि नंतर मग त्यांच्याकडे भविष्यासाठी काही तरतूद नसते. काय भविष्यामध्ये काही साठवलेलं नसतं त्यांच्याकडे. सो ते एकदाच काय ते कमवतात आणि एकदाच सगळं फस्त करून टाकतात आणि पुढे भविष्यात जर कठीण काळ, संकट आलं तर त्यांना कठीण पडतं. म्हणजे संकटाचा ते सामना करू शकत नाहीत. श्री समर्थांनी त्या काळी बचतीचं महत्त्व सांगितलं आहे. हे विशेष जे दीर्घ सूचनेने वागतात, संभाव्य परिस्थितीचा योग्य अंदाज घेतात, तेच मग शहाणे ठरतात. मग ज्यांना हे समजतं, यांना पुढील भविष्याची माहिती असते, म्हणजे पुढे भविष्यात आपल्यासोबत काय घडेल हे जे लोक अंदाज बांधतात ते लोक आपली बचत करून ठेवतात आणि पुढच्या भविष्य काळासाठी सामान जपून ठेवतात आणि तेच लोक शहाणे असतात. पुढील श्लोक. जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले, येर ते बोलतची राहिले करंटे जन. याचा अर्थ असा आहे, साधना मार्गामध्ये वर्षानुवर्षे राहून ज्यांनी निष्ठापूर्वक कष्ट केले त्यांना सर्वांनाच परमेश्वरी साक्षात्कार झालाय. इतर अभागी लोक मात्र कीर्तन प्रवचनातून ईश्वराची बोलबिरोळी वर्णने करतात. म्हणजे काय की बाबा वर्षानुवर्षे जे लोक साधना करतात, निष्ठापूर्वक जे लोक कष्ट करतात स्वतःहून आणि कष्ट घेतलेले आहेत आणि त्या सर्वांनी परमेश्वराचा त्यांना साक्षात्कार होतो. आणि मग जे लोक असतात जे फक्त कीर्तन प्रवचन आणि नुसती देवाची स्तुती करतात त्यांना काहीही ईश्वर प्राप्ती होत नसते, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दैनंदिन व्यवहारात सुद्धा जो काबाड कष्ट करतो त्यालाच फळ मिळते. इतर नुसतेच कामाच्या वल्गना करतात ते करंटे होतात. म्हणजे जे प्रत्यक्ष आयुष्यात कामधंदा, काबाड कष्ट वगैरे करतात त्यांनाच शेवटी त्याचे फळ मिळते. आणि जे नुसते कामाबद्दल फक्त वल्गना म्हणजे बाता मारणे किंवा खोटं नाटक काहीही सांगणे, मला एवढं काम आहे, मला तेवढं काम आहे, असं जे सांगतात ते सगळे करंटे होतात. करंटे म्हणजे त्यांना काहीच मिळत नाही, शेवटी कफल्लक होतात ते. करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. म्हणजे काम कमी करतो, फक्त बडबड ज्याची जास्त असते तो फक्त मूर्ख असतो, असं त्यांनी सांगितलं आहे. जे लोक उदंड कष्ट करतात ते भाग्य भोगीत राहतात. बाकीचे करंटे लोक नुसते बोलत राहतात. जे विचक्षण म्हणजे जे विद्वान असतात त्यांना या करंट्यांचे लक्षण बरोबर समजत असते. मात्र भल्या माणसाचे उत्तम लक्षण मात्र करंट्यास कळत नाही. म्हणजे काय, जे लोक विद्वान असतात त्यांना करंट्याचं लक्षण माहीत असतं, पण भले जे माणूस असतात, जे उत्तम वागणारे लोक असतात त्यांचं मात्र त्या करंट्यांना काही कळत नाही. ते जसे वागतात तसं आपण स्वतः वागण्याचा प्रयत्न तेही करत नाहीत. त्याच्यामुळे ते करंटे होतात, कफल्लक होतात, त्यांना दुःख भोगावं लागतं शेवटी. केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तोची देव जाणावा अंतरी धरिता बरे. याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.
त्यास्तव कष्ट वा श्रम म्हणजे काय की आपण कोणतेही कष्ट वा श्रम मग ते कोणतेही असो ते मनापासून करावेत. वरवरचे केल्यात कामात आनंद तर मिळत नाहीच, तसेच त्याचे फळही मिळत नाही. मनातून केलेल्या कामाचा कुणालाही बोजा वाटत नाही. मात्र तेच काम अनिवार्य किंवा बंधनात टाकले की कधी एकदा संपते असे आपल्याला वाटते. उदाहरणार्थ आपण शाळेतील मुलांना त्यांच्या आवडीनुसार अभ्यासाचे किंवा इतर काम लावल्यास ते त्यात तल्लीन होऊन काम करतात. जसे की तुम्हाला कधीकधी आम्ही सगळे शिक्षिका वेगवेगळी कामं देतो किंवा क्राफ्ट वगैरे करायला सांगतो किंवा चित्रकला जे तुम्हाला आवडतं करायला घरी बसून किंवा शाळेमध्ये ते तुम्ही करता आनंदाने आणि उत्सुकतेने. या उलट हे काम केलेच पाहिजे असा जर धाक किंवा हेका धरल्यास किंवा बंधन टाकल्यास तो अभ्यास किंवा इतर काम त्याला कंटाळवाणे व नीरस वाटते. म्हणजे तुम्हाला ते कंटाळवाणे वाटते. एखादे काम सुरू करण्यापूर्वी त्याचे ध्येय ठरवणेसुद्धा गरजेचे आहे. ध्येयाविना काम करणे म्हणजे ढोरासारखे काम करण्यासारखे आहे. म्हणजे काय की आपण ठरवलं पाहिजे आपण का काम करतो आहे, कशासाठी काम करतो आहे बुवा, हे ध्येय आपण मनामध्ये ठरवलं पाहिजे. ध्येयाविना काम करणे म्हणजे ढोरासारखे गुरंढोरं असतात बघा शेतीमध्ये काम करतात, त्यांना माहीत नसतं कशाला आपण काम करतो आहे. कष्ट शेतकरी त्यांच्याकडून करून घेत असतो. त्यामुळे उचित ध्येयप्राप्तीसाठी नियोजनपूर्वक म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट ही ठरवून केली पाहिजे. नियोजन केलेले कामच यशस्वी होऊ शकते. म्हणजे नियोजनपूर्वक जे काम करतो आपण म्हणजे प्लॅनिंग करून आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्लॅन करा हे करा ते करा. सो ते प्लॅन केल्याशिवाय आपण कोणतेही काम करू शकत नाही. त्यासाठी सर्वप्रथम कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना या नियोजनाची ओळख झाली तर त्यांचे प्रत्येक काम यशस्वी होताना दिसून येते. बहुतांश विद्यार्थी 10वी व 12वीच्या परीक्षा तोंडावर आली किंवा त्या वर्षी भरपूर मेहनत घेतात, अभ्यास करतात, सरावसुद्धा भरपूर करतात. मग अशा विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल असे सांगता येईल काय? कारण तहान लागली म्हणून विहीर खणण्यापेक्षा आपणास कधीतरी तहान लागणार आहे म्हणून जो आधीच विहीर खणून ठेवतो त्याची खऱ्या अर्थाने तहान भागते. त्यास्तव फक्त महत्त्वाच्या वर्षी अभ्यास करून चालणार नाही. त्यासाठी प्रारंभीपासून अभ्यासाचे नियोजन केल्यास कमी श्रमात नक्कीच यश मिळू शकते. म्हणजे सुरुवातीपासून जर आपण अभ्यास चालू ठेवला आपला रोज तर आपल्याला 10वी 12वीमध्ये चांगल्या पद्धतीचे गुण मिळू शकते आणि आपण प्लॅन करून त्या पद्धतीने अभ्यास करायचा असतो घरी. मनात नुसते संकल्प वा स्वप्नाचे महल बघितल्यास आपले कोणतेच मनोरथ पूर्ण होणार नाही. फक्त स्वप्न पाहिली म्हणून ती पूर्णत्वास जात नाहीत. आपण ती पूर्ण करण्यासाठी कोणते कष्ट घेतो किंवा आपण त्यासाठी काय प्रयत्न करतो हेही तेवढंच महत्त्वाचे असते. दे रे पलंगावरी भावनेतून आपण विचार करत असू तर ते आपल्या जीवनासाठी नक्कीच घातक आहे. दे रे पलंग म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी एक म्हण आहे. तसं जर आपण वागत राहिलो आपल्या आयुष्यात तर ते कधीच शक्य होणार नाही. की आपण प्रयत्न आपले चालूच ठेवले पाहिजे कामामध्ये, प्रत्येक कामामध्ये आपण कष्ट घेतले पाहिजे. नाहीतर आपण देवाच्या भरोश्यावर राहिलो प्रत्येक वेळी तर ते होणार नाही. आपण कष्ट केले पाहिजे. देवाची आपण नेहमी प्रार्थना करायची. देव फक्त 1% आपल्याला मदत करू शकतो, आपण 99% आपण काम केलं पाहिजे. त्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तोची देव जाणावा, प्रयत्न करा आणि कार्य करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्न केल्यास वाळूतूनही तेल गळू शकते. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी ही एक म्हण आहे. यासाठी सर्वप्रथम स्वतःची कामे स्वतः करायला शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे असा या पूर्ण ओळीचा अर्थ होतो. धन्यवाद.